रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली पूर्व येथील सावरकर कार्यालयात मोठ्या प्रमाणात कौटुंबिक रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन केले होते। यावेळी मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। खरं तर गेली वर्षानुवर्ष रक्षाबंधनचा उत्सव हा डोंबिवली शहरामध्ये सर्व इथल्या असणाऱ्या पार्टी बरोबर काम करणाऱ्या, विचाराबरोबर काम करणाऱ्या अशा सगळ्या भगिनी या रक्षाबंधनाच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने डोंबिवली पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणच्या आमच्या कार्यालयामध्ये येत असतात। सकाळपासून त्यांना मी वेळ देत असतो। खरं तर वर्षानुवर्षाचे असणारे एक चांगले असे घरगुती असे संबंध असल्यामुळे प्रत्येकाला असं वाटत असतं की यावं आणि या रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधावी आणि एक वेगळा असा आनंदही त्यामध्ये असतो। यांचं आणि माझं नातं भावा बहिणीचं आहे आणि त्यामुळेच गेली वर्षानुवर्ष या सगळ्या बहिणी ज्या आहेत त्या पूर्ण ताकदीने विचारधारेबरोबर राहतात। हे या सगळ्या लाडक्याच बहिणी आहेत। तुम्ही आता प्रेमाने सल्ला दिला की भांडू नका, काय करणार? नाही, मी आमच्या पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्या होत्या, त्यामुळे त्या कार्यकर्त्या असल्यामुळे सगळ्यांना एकत्र एक फोटो आपला सगळ्यांचा आला पाहिजे, कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जण काम करत असतात। त्यामुळे जिल्ह्याचे पदाधिकारी होते, मंडळाचे पदाधिकारी होते, सर्व ठिकाणी संघटन पर्व सुरू आहे, पदाधिकाऱ्यांची नेमणुका सुरू आहेत। त्यामुळे त्यांना सांगितलं की आता येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना एकत्रपणे पार्टी आणि पार्टीची विचारधारा सामान्य जनतेपर्यंत घेऊन जायची आहे। त्यामुळे जसं माझ्याबरोबर राहता तसं एकत्र आपसामध्ये पण राहा, तुम्ही त्यांना सल्ला दिला। देश म्हणावे सुरू आहे, त्यामुळे सर्व पक्षांमध्ये महायुतीच्या प्रत्येक पक्षामध्ये इतर पक्षातून वेगवेगळ्या सामाजिक पक्षांमध्ये काम करणारे अनेक जण हे महायुतीच्या सर्व घटक पक्षांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहेत। थोडासा जास्त भारतीय जनता पार्टीकडे येत आहेत ही वस्तुस्थिती खरी।